अतिशय चांगला सामना यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल दोन टीमच्या माध्यमातून। रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये सध्या आपण आहोत या खार्डीच्या ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम। चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध। दोन सध्या ऑनफील्ड अंपायर्स पाहायला मिळत आहेत। नितेजी कदम सरांना आपण पाहत आहेत, किशोरजी पाटील यांना आपण पाहत आहेत, महेंद्र भोईर सरांना आपण पाहू शकलात। असे तीन पंच ऑफिशियली या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्पर्धा आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा सध्या आपण अनुभवत आहेत। चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द हा संघ सुद्धा या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय। तर सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम। महेंद्र गोलंदाजी मार्कवर, किरण यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात। किरण भोईर गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत। 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते। जे श्रोते जुळले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम। सध्या आज कुणाल पागधरे नेटवर्क हा सुद्धा त्यांचा चॅनल स्पेशली आपल्याला पाहायला मिळतो पालघर जिल्ह्यामध्ये आणि त्याचे प्रोप्रायटर सुद्धा आहेत। परंतु गौरव पाटील यांचे ऋणानुबंध नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे गौरव पाटील सध्या रेस्ट घेत आहेत आणि कुणाल पागधरे मास्टर माइंड ऑपरेटर पाहायला मिळत आहेत। जाऊया मॅचच्या दिशेने। मिथुन अर्थातच राजू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं। मिथुन आणि जयेश घरत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम। दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या कमेंट्री बॉक्स मधून। टाइमर सेट केले गेले। पहिलाच बॉल काय स्कीट होताना बॉल पाहायला मिळाला। टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय। वैभव भोईर पपली या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंत मिळाली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जलसर गावामध्ये। सध्या गणेश यांना सुद्धा आपण पाहतायत। गंडा या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं। ही टोपण नावं आहेत। अप्रतिम चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा पाहायला मिळतोय। एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पुढे सरसावतील संकेत। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 बॉलच्या समाप्तीनंतर आदेश पाटील आमचे गुणलेखक चांगली कामगिरी करत असताना 2 रन्स यावेळेला ऍड करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगले स्टँड्स आज खचाखच भरताना पाहायला मिळतील। यावेळेला टॅप केलंय अंडरम बॉक्स स्टाईल मध्ये। वेगाने 1 रन कंप्लीट केली जाईल का? यस डेफिनेटली। ऑलमोस्ट पोहोचले जयेश घरत। एक चांगले सिंगर सुद्धा आहेत आणि गोड गळ्याचे धनी म्हणून जयेश घरत यांना पाहिलं जातं। एक चांगले कलाकार आहेत कारण निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला ती टिकून ठेवणं म्हणजे साधना असते। त्या कलेवर प्रेम करा परंतु कलेवर कधीही गर्व करू नका, अहंकार करू नका। अहंकार हा शब्द जर तुम्ही आपल्या डिक्शनरी मधून जर डिलीट केला तर आयुष्य खूप सुंदर दिसेल। 3-0 3 बॉलचा सध्या खेळ झालाय। पहिलं षटक पॉवर प्लेचं। या वेळेला आपण पाहिलं तर यस डेफिनेटली विकेट डाऊन। नितेश कदम यांचा इशारा ह्या वेळेला येत असताना ऍब्सोल्युटली प्लम। नरेशजी दादू भोईर साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपयाचं या ठिकाणी आलेला आहे। नरेशजी दादू भोईर साहेब आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद। आज श्रीकांत भोईर स्वतः या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आणि सदिच्छा भेट देण्यासाठी या स्पर्धेला त्यांनी जरूर विशेष सहकार्य केलंय। श्रीकांतजी भोईर एक चांगलं व्यक्तिमत्व। अगोदर त्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं परंतु त्या अगोदर एक चांगलं व्यक्ती म्हणून जगले गेलेत असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये। एक चांगलं व्यक्तिमत्व आहे। त्यानंतर समालोचक पाहायला मिळाले, अंपायर पाहायला मिळाले आणि आता सध्या आपण पाहतायत एक समाजसेवेचं वसा आणि वारसा जपणारं असं व्यक्तिमत्व। 7 ते 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा चषक आपल्याला पाहायला मिळेल। डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये आपण पाहतायत। ऑन स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळत आहे संपूर्ण खार्डीवर श्रीकांत भोईर यांना आपण पाहू शकतायत आणि हर्ष यांनी आम्हाला माहिती दिली की सदाशेठ, मात्र हे नाव सध्या आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं। त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि संपूर्ण मोरेश्वर भोईर साहेब असतील, चांगलं क्रिकेट ज्यांनी खेळलेलं आहे, जगलेलं आहे
मग केतन भोईर कोण विसरेल, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. हर्ष यांना सुद्धा आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईडला खूप चांगलं फक्त चेंडूला दिशा दिली गेली आणि सिंगल मिळते. आज बर्थडे बॉय म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, हार्दिक वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस हार्दिक तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विश यू हॅपी बर्थडे हार्दिक भोईर. सध्या किरण भोईर यांना सुद्धा आपण पाहतायत. या स्पर्धेचे आयोजक यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, सरळ बॉलला फेकून दिलाय. ए स्ट्राइक करत असताना बॅक टू द बॉलर हेड, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. अप्रतिम खार्डी ट्रॉफी षटकार. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 10 रन्स पाहायला मिळतात किरण भोईरच्या अगेन्स्ट. चांगली बॅटिंग मिथुन राजू, एक संकटमोचक फलंदाज म्हणून मी नेहमीच या खेळाडूला म्हटलेला आहे. जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडलाय त्या वेळेला त्याने मात्र वर काढण्याचा प्रयत्न केला आणि सध्या स्ट्रॅटेजी खूप चांगली आखली गेले. कारण मिथुनचा हा क्रमांक नाही आहे की तो ओपनिंगला येतो, परंतु इथे गेम प्लॅनिंग केले या 4 षटकांमध्ये. 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतो, परंतु आज ओपनिंग बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. क्रमवारीत बदल केला गेलाय आणि चांगली बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकासाठी तुम्ही वेळ घेतलेला आहे तो अगदी 6 मिनिटांचा. 2 षटकं तुमच्याकडे आहेत, 3 षटकं, एकंदरीत 15 मिनिटांचा जो कालावधी आहे. टाइम लिमिटेड जे आपल्याला पाहायला मिळतं त्यानुसार तुम्हाला चालायचं आहे. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांच्या माध्यमातून खार्डी चषक 2026ला आर्थिक सहाय्य 1500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी. आणि हे मंडळ म्हटलं तर दत्तात्रय पाटील साहेब असतील, अक्षय पाटील, प्रणय पाटील यांना आपण पाहतात नेहमीच. त्यानंतर आपण पंकज जी यांना आपण पाहिलंय, निरंजन यांना आपण पाहिलंय, सुरेंद्र यांना आपण पाहतायत, बंटी घरत असतील, हर्ष असतील. ही संपूर्ण जी मंडळी आहे ती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते, प्रेम करणारी मंडळी म्हणून ओळखली जाते. मग शशिकांत भोईर असतील, त्यानंतर भरपूर असे मात्र शशिकांतजी घरत असतील, पद्मनजी असतील, यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. जगदीश पाटील असतील, श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी. यावेळेला ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन दी अप खेळत असताना एक रन तर मिळेल. थोडेसे महेश भुईर लेझी राहिले होते आणि पाहता पाहता यावेळेला 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. चुणूक तुम्हाला दाखवावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. सिंगलमधून डबल कसं कन्वर्ट करायचं याचं प्रात्यक्षिक सध्या तरी देत असताना 12 वर 1 दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला बर्थडे बॉय च्या बॅट मधून सरळ बॉल निघून जाईल. आशिष स्मृती स्टँड अँड HK ग्रुप स्टँडला सलामी देणारा हा खणखणीत षटकार. दुसऱ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला या वेळेला खेळून काढलाय. ऑन दी अप खेळत असताना महेश भोईर पुढे सरसावतील. चांगली फेकी होते, तत्पूर्वी सिंगल यावेळेला जरूर मिळेल. दिवेश बॅकअपसाठी येत आहेत. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलमध्ये 19. सध्या दुसरे षटक हे प्रगतीपथावर. अगदी चांगली ही स्पर्धा आपण पाहतायत. नेत्रदीपक, डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा. खार्डीकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या आयोजनाच्या बाबतीमध्ये. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने
चेंडूला फक्त दिशा दिली गेली, संकेत फार वेगाने येतात. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. गोलंदाज सज्ज होईल प्रवीण भोईर. यंदाचा फॉर्म पाहता प्रवीण भोईरने जबरदस्त अप्रतिम खेळ साकारलाय. या बॉलला लेफ्ट केलं होतं, खूपच वाईड लाईनच्या बाहेर. किशोर पाटील यावेळेला पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता आणि वैभव कोणतीही चूक करणार नाहीये. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद होताना हार्दिक बॅक टू द डगआउट. भोईर यांना सुद्धा आपण पाहतायत व्हाईट अँड ब्लॅक मध्ये, दोन्ही बंधू. आणि पहिल्याच ज्या दिवसामध्ये संघ पुढे आला होता 11 जलसा, व्यंकेश पाटील यांनी सुद्धा सांगितलं की जरूर महेंद्र भोईर खूप चांगल्या पद्धतीने बॅकअप करत असतात. व्हाईट बॉलचा इशारा येईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 22 रन्स. 22 धावा या फलकावर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. थोडासा वाईट जरूर आपण पाहतायत. खूपच बाहेर होता हा बॉल आणि वारंवार सातत्याने ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ती लाईन अँड लेंथ मेंटेन करत नाहीयेत आणि त्याचा परिपूर्ण फायदा हा प्रतिस्पर्धी संघाला होत असताना एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत आहेत. संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले गेले. 23 रन. सरपाडा गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ऑन साईडला खूप चांगला फटका. शॉर्ट पूल केलंय. डीप मिड विकेटला फिल्डर पुढे सरसावेल. गणेश तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना नवनाथ नानूला आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि या षटकामध्ये प्रवीण भोईरच्या 14 धावा खर्च करत असताना आता फक्त तुमच्याकडे 4 मिनिटांचा कालावधी राहिलेला आहे. याची दखल घ्यायची आहे. नो एक्सक्यूज. कारण वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. वेळ कोणाचा गुलाम नाहीये. घड्याचा काटा मात्र हा कोणासाठी थांबत नसतो. 2 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले गेले. सरपाडा गावातील भालचंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. खूप क्रिकेटवरचं अप्रतिम प्रेम हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. महेंद्र भोईर गोलंदाजी मार्कवर येताना 7 नंबरची जर्सी परिधान करणारे. नवनाथ स्ट्राईक एंडकडे आहे. एक माइंडसेट केला असेल की 4 षटकांमध्ये आपल्याला 50+ करण्याचा प्रयत्न करायला हवा. कदाचित त्यानुसार आतापर्यंत सध्या बॅटिंग होते. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. गुडलिन स्पॉटवरून अचानक बॉल उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळतो आणि खेळपट्टी तर अगदी नेत्रदीपक बनवली गेले. पिच क्रिएटरचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण अशा ग्रामीण भागामध्ये खेळपट्ट्या खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात की 7 दिवस ती खेळपट्टी जशीच्या तशीच आपल्याला पाहायला मिळते. हे सुद्धा एक वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. येस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा.
पायावरचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपात धावा धावा आणि धावा येताना पाहायला मिळत आहेत एक्स्ट्रा स्वरूपात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर 26 रन. एक्स्ट्रा ऑर्डिनरी थोडीशी यावेळेला होताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा बॉल सुद्धा तुम्हाला फेकावा लागतोय, त्यामुळे कदाचित तिथे षटकार चौकार आला तर त्या एक्स्ट्रा बॉलचा जरूर तुम्हाला भुगतान करावं लागतं. डेड बॉल पंच सध्या घोषित करत असताना नियम सातत्याने फॉलो करावे लागतात. वेगवेगळे सिग्नल्स आपल्याला पाहायला मिळतात अंपायरच्या द्वारे. चांगला बॉल होता, खोलवर बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना गणेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक रन डेफिनेटली पडून पूर्ण केली जाईल. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच गणेशचा चांगला थ्रू पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खार्डी ट्रॉफी 2026 हा शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळतो. अतिशय चांगली संकल्पना मांडली. 7 दिवसांचा हा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतो. येणाऱ्या कालावधीमध्ये अजून काहीतरी नाविन्य तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. यावेळेला अप्रतिम फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि राजूच्या बॅटमधून एक अप्रतिम खणखणीत आणि झन्नाटेदार चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 रन. रन मिथून राजूच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. 31ला 2 तिसऱ्या षटकातील चौथा बॉल. यावेळेला पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डायरेक्ट हिट आणि आराम के साथ बरोबर स्टम्प्सला हिट केलं आणि ते रनआउटच्या स्वरूपात राजूला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. एक चांगली खेळी केली. ओपनिंग बॅटर कसा असावा, सलामीवीर कसा असावा याचा परिपूर्ण मात्र यावेळेला श्रेय जाईल ते राजू याच्या फलंदाजीला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आदेश पाटील दर्शवतायत की 31 या धावसंख्येवर 31 बॅक टू द डगआउट. मिस्टर राजू गॉन. चला बॅटर जरा घाई करा. पिंकुश मात्रे यावेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. 31ला 3-4 बॉलचा खेळ झालाय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. आलेले संपूर्ण आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या सर्वांचं मनपूर्वक करूया आपण शब्द सुमनांनी खार्डी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेला. 2 ते 3 वर्ष खार्डी गावामध्ये स्पर्धा लाख मुलाची आपल्याला पाहायला मिळाली नाही, परंतु यंदाचा हंगाम अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक होता. एक रन तर डेफिनेटली मिळेल. महेश भुईरफुडी ससावेल, फेकी करेल, ॲक्युरेट वॉट अ थ्रो. वाह, चांगला थ्रो पाहायला मिळाला. कारण जेव्हा तुम्ही बाउंड्री लाईन टच असता त्यावेळेला तुम्हाला शोल्डरचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. त्या खांद्याच्या जोरावर तुम्हाला ॲक्युरेट फेकी करावी लागते आणि तेच सध्या केलं महेश भोईरने. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलं आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 वर जाऊन पोहोचले गेले. सध्या तुमचं जे टायमिंग आहे ते मात्र यावेळेला समाप्त झालंय. त्याचं कारण एक्स्ट्रा बॉल जास्तीत जास्त फेकले आणि त्यामुळे तुमचं टायमिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं तर क्लोज झालंय. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये एक प्लेयर आतमध्ये तुम्हाला आणावा लागेल. चांगला बॉल होता. परिपूर्ण आपण पाहिलं तर खोलवर यावेळेला हा बॉल आपण पाहू शकलात. राऊंड द विकेटने आले. 7 नंबरची जर्सी परिधान करणारा फिंगरचा काय वापर केला होता. ऑफ कटर बॉल बरोबर आपण पाहतायत वैभव भुईरच्या पायाला जाऊन आदळला. इथे 3 षटकांचा खेळ झालाय. 32 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करताना भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि अंपायर दखल घ्या की एक प्लेयर हा मध्ये येईल सर्कलमध्ये, याची दखल घ्यायची. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनेलवर खार्डी ट्रॉफी 2026.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खार्डी चषक 2026 हे अप्रतिम आणि नेत्रदीपक असं आयोजन आपण सध्या अनुभवतायत. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. सध्या श्रीकांतजी भोईर साहेब मॅचचा आनंद घेत असताना आपल्या संघाला चीअरअप करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा खेळत आहेत या संघामध्ये. श्लोक भोईरला आपण पाहतायत ॲज अ बॅटर, ॲज अ फिल्डर चांगली कामगिरी करताना ॲज अ बॉलर सुद्धा आपण पाहतायत. युटिलिटी खेळाडू आहे. जयेश पाटीलचा पहिलाच बॉल यावेळेला बॉम्बचा आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. आक्रमकतेचा फटका पाहायला मिळतोय. नवनाथ पाटीलच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा षटकार. धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 पावणारी, हक्केला धावणारी आई एकविरा मातेला वंदन. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले गेले. चांगला फटका खेळला होता. यानंतर हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा चांगला प्रयत्न. गणेश काय ग्राउंड फिल्डिंग राहिले गणेशची. अप्रतिम चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला दर्जा पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट फिल्डिंग. 1 रन मिळेल नवनाथ पाटील नानूच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. 39 धावा. भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा. ऑन साईडला खेळायचं होतं. सरळ बॉल मात्र पायावर जाऊन चेंडू आदळला आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. कदाचित हलकीशी बॅटची एज असावी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर बरोबर 40 या धावसंख्येवर. गेल्या मॅचचा रिझल्ट आपण पाहिला असेल. पिंटूने जी बॅटिंग केली सर्वेशिलाच्या अगेन्स्ट लाजवाब. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. गणेशकडे पुन्हा एकदा बॉल निघून जातोय आणि गणेशने काय ग्राउंड फिल्डिंग करत असताना 100% कसे असावेत फिल्डिंगच्या बाबतीमध्ये ते त्याने जरूर आतापर्यंत प्रात्यक्षिक दाखवलंय. 1 रनने संघाची धावसंख्या 41. जयचा बॉल घ्या वेळेला विंकुश मात्रे मात्र लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. खार्डी ट्रॉफी 2026 आपण पाहताय. श्लोक भोईर नुकताच ज्याचा उल्लेख मी केला होता. श्रीकांत भोईर यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. आज पिताश्री पुत्राचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा योगच भेटीचा 41ला 4-5 बॉलचा खेळ झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ पाहायला मिळतोय. यानंतर चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि श्री गणेश खार्डी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. शेवटचा बॉल आहे. जयेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. षटकार आल्यानंतर काय परिवर्तन केले आतापर्यंत. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. नवनाथ थोडेसे यावेळेला संताप व्यक्त करत असताना की ते 1 रन कदाचित काढून जर दिली असती, नवनाथ पाटीलला स्ट्राईक एंडवर आणलं असतं तर कदाचित त्या धावांचा वेग वाढला असता. परंतु हरकत नाही आहे. नाण्याची एक बाजू आपण पाहिलेली आहे. नाण्याची दुसरी सुद्धा बाजू तेवढंच पडताळणं खूप गरजेची गोष्ट असेल. सध्या हा समालोचन कक्ष
आमचा कॉमेंट्री बॉक्स, त्यामध्ये कुणाल पागदरे स्वतः मात्र यावेळेला पाहायला मिळत आहेत. पागदरे नेटवर्क चॅनलचे प्रोप्रायटर आहेत, सध्या 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून मास्टर माइंड ऑपरेटिंग करतायत. आदेश पाटील यांना आपण पाहत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर भरपूर केतन भुईर या स्पर्धेचे आयोजक आणि स्वतः ग्रामपंचायत सदस्य खार्डी गावाची जबाबदारी सुद्धा त्यांच्या खांद्यावर पाहायला मिळते. मग अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते ते सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर 41 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि श्री गणेश खार्डी या दोन्ही टीमचे कॅप्टन उत्कर्ष पाटील त्या ठिकाणी टॉससाठी जरूर असतील. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये या आपण बदलाव करणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील विराथन खुर्दचाच आवाज अर्थातच लिटिल चॅम्प आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर हार्दिक किनी खूप चांगलं इम्प्रूव्ह केलंय हार्दिक किनी यांनी आणि अशीच प्रगती करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. मोठमोठ्या स्पर्धा त्याच्या वाट्याला येऊत मात्र हीच प्रार्थना असेल. हार्दिक किनी या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. उत्कर्ष पाटील यांच्याकडे धनसारचा आवाज या आपण जाऊया उत्कर्ष यांच्याकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकत होतात. बाजूला संघ आहे चामुंडा स्पोर्ट्स आणि विपक्षात श्री गणेश खार्डी. दोन्ही कॅप्टन या टॉस करिता दयाराम भोईर सरांना आपण या चर्चेत क्रिकेटमध्ये आणि सरांच्या शुभ हस्ते या मागचा कॉइन इथून स्पिन होईल. श्री गणेश खार्डीचा कॉल 2026 हा कॉल आणि तदनंतर आले खार्डी. दयाराम भोईर सरांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठात विराजमान व्हा. धन्यवाद. थँक्यू सो मच. सामना 5 षटकांचा आहे आणि टॉस जिंकलाय. एकंदरीत तुमचा निर्णय? सध्या सफाई क्रिकेटमध्ये चामुंडा स्पोर्ट्स या संघाचा दबदबा खऱ्या अर्थानं आता खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो. शिवनेरी चषकामध्ये देखील रन आणि तदनंतर याही स्पर्धेत चांगली कामगिरी केली. सामना 5 षटकांचा आहे. क्षेत्ररक्षण आहे प्रतिस्पर्धी संघ याच गावातून खार्डी. त्यांच्यासमोर ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करणार त्यावेळेला किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न. सफाई क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. एकंदरीत आपण पाहिलं तर खार्डी अगदी भरपूर मधलं गाव आहे तरी देखील ते 1 लाखाची स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने मॅन ऑफ द सिरीज बाईक या सगळ्या गोष्टी ठेवल्या. खार्डीकरांचं या आयोजनाचं कौतुक कसं कराल? आयोजन तर खूप चांगलं आहे. केतनचं कौतुक करेल एवढं कमी. थँक्यू सो मच. तुम्ही टॉस जिंकला असतात. तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची या 5 षटकांचा मॅच एक माइंड टोटल काय असेल? आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू कारण की समोरची टीम पण खूप चांगली खेळते आणि त्यांना जास्तीत जास्त धावा काढण्यात आम्हाला हे होईल. थँक्यू सो मच. टॉस जिंकल्या चामुंडा स्पोर्ट्स या संघाने आणि प्रथमतः स्वीकारले गोलंदाजी. जाऊया मॅचकडे. ज्यावेळेला मॅचला सुरुवात त्यावेळेला पुन्हा एकदा हार्दिक किणी सरांचा ऐकूया आवाज. थँक्यू सो मच. येस, धन्यवाद. उत्कर्ष पाटील सर यांचा आवाज आपण टॉस बॉक्स मध्ये ऐकत होता. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी भव्य स्वागत केले गेले. फलंदाज महेशच्या बॅट मधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. अक्रॉस द बॅटने हा स्ट्रोक त्या ठिकाणी परावर्तित केला होता आणि बरोबर मिडविकेटला डिपॉझिट केला गेला. हाकेच्या अंतरावरती असलेली ही 2 गावं, एका बाजूला चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला जलसार आणि या 2 संघांमध्ये सुरू असलेलं द्वंद्व युद्ध आतापर्यंत 4 वेळा ही बॅटल आपण पाहिलं आणि 4ही वेळा आपला रुबाब दाखवलं ओम 11 जलसार टीमने. आता हा 5व्यांदा ही लढत होत असताना पाहायला मिळते. मिडविकेटला ड्राईव्ह चांगला केला. हा देखील इंटू दी गॅप मध्ये फार वेगाने बॉल ट्रॅव्हल होत असताना आणखी एक दर्जेदार चौकार. 4 गणेश भोईर साहेब आपल्याला उपस्थित होत असताना आपण पाहतोय. त्याचबरोबर रुपेश करत साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील स्वागत असेल. संतोष भोईर सरांना आपण पाहतोय त्या ठिकाणी उपस्थित होत असताना 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावा झाल्यात फलकावरती 10
आणि ती अटॅकिंग सुरुवात मैदानामध्ये महेश जे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक बिग रायव्हलरी, क्लॅश ऑफ टायटन्स खऱ्या अर्थाने दोन्ही संघ एकमेकांच्या समोर लढत असताना एका बाजूला भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला ओम 11 जलसार. 42चा पाठलाग या ठिकाणी 4 ओव्हर्समध्ये करायचा आहे आणि पहिल्याच 2 बॉलवरती महेश असा ट्रेडमार्क आपल्याला पाहायला मिळाला आहे. महेशची जी स्ट्रेंथ आहे ती मागच्या 2 बॉलवरती दाखवत असताना या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग आतापर्यंत केले. 10 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेले. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. तिसरा बॉल या ओव्हरमधील राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवरती हार्दिक. तिसरा बॉल कमी गतीने टाकलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक या बॉलवरती होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती झालंय. फर्स्ट इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत बॅटिंग करत असताना भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमने 41 रन्स धावफलकावरती लगावल्या. मिथुनच्या बॅटमधून 14 रन्स, 10 रन्स जर आपण पाहिलं तर हार्दिकच्या बॅटमधून आला. लास्ट स्टेजला तरीकेने नवनाथने चांगली बॅटिंग केली. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. चौथा बॉल कटरचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि पंचांकडे अपील आणि ती अपील त्या ठिकाणी स्वतः फलंदाज महेश स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवत असताना महेश बॅक टू द डगआउट गॉन. प्रवीण मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. अजूनही 2 बॉल मैदानामध्ये बाकी आहेत. मागच्या 2 बॉलमध्ये केलेली इम्प्रूव्हमेंट जर आपण पाहिली तर आधीचा बॉल कमी गतीने टाकला होता, तिथे कमी गतीने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्या बॉलवरती विकेट मिळाली तो बॉल लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर होता आणि तिथे विकेट मिळाली. नवीन फलंदाज प्रवीण मैदानावरती दाखल होत असताना डावखुरा त्याचा फलंदाज मैदानामध्ये आला. या ओव्हरमधील 5वा बॉल बागफुडला जाऊन स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला मैदानामध्ये. एकंदरीत 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. शेवटचा अंतिम बॉल असेल या फर्स्ट ओव्हरमधील. हार्दिकला आपण पाहतोय कमबॅक चांगलं झालं हार्दिकच्या माध्यमातून या मॅचमध्ये. 2 मोठे फटके आल्यानंतर मागच्या 3 बॉलमध्ये एकही रन खर्च केलेली नाहीये. आता शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. अंतिम बॉल राऊंड द विकेट. अंतिम बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. शतशक त्या ठिकाणी येत आहे. तो वॉट कॅच चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय अतुलच्या माध्यमातून आणि प्रवीण देखील आता तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बिग विकेट, बिग लॉस. ओम 11 जलसा टीम गॉन. हा तो जयेश या स्पर्धेमध्ये एक मॅन ऑफ द मॅच चा किताब तो देखील जिंकला होता जयेशने आणि आता जयेश मैदानावरती दाखल होत असताना टार्गेट 42 आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल विजयासाठी 32 धावांची गरज आहे आणि मागील ओव्हरमध्ये कमबॅक चांगला पाहायला मिळाला. 18 बॉलमध्ये 32 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती आपण राहुलला पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये लिफ्टी बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर 2 रायटी बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ओम 11 जलसा टीमचा जर विचार केला त्यांच्याकडे 2 लेफ्टी बॅटर्स अवेलेबल होते आणि ते दोन्ही लेफ्टी बॅटर्स आता डगआउटमध्ये परतले गेलेत. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे महेशचा. चांगली बॅटिंग महेशने केली आणि प्रवीणकडून एक्सपेक्टेशन भरपूर होते. तो देखील तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. आता नवीन बॅटर जयेश आणि दुसऱ्या बाजूला आपण गणेशला पाहतोय जो ओपनिंगसाठी मैदानावरती आला होता.
पहिलाच बॉल खाली राहिलाय, विकेट किपर बीट आणि त्यानंतर फार वेगाने बॉल सीमारेषेच्या दिशेने पहिल्याच बॉलवरती नशिबाची साथ विथ द पार्टने रन्स आले 4 चौकार. बॉल होता परंतु विकेट किपरच्या माध्यमातून मिसफिल्ड झाली आणि त्यानंतर फार वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉपला 4 रन्स मिळाल्या, 14 धावा फलकावरती पहिल्या बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. आता बॉलिंग ट्रॅकवरती राहुलला आपण पाहतोय, मोठी जबाबदारी राहुलवरती देखील या ओव्हरमध्ये असणार आहे. दुसऱ्या बाजूला गणेश कोणत्याही सिच्युएशनला कशाही पद्धतीने तो रन्स बनवू शकतो. 1 रन मिळेल या बॉलवरती. लॉंग ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी केला होता आणि गणेशची एक खासियत आहे, मैदानाच्या चहूबाजूंना बॅटिंग करण्याची क्षमता ठेवणारा हा फलंदाज आहे. आता जयेशला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती 2 बॉलचा केला त्यापर्यंत झालाय 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 27 धावांची आवश्यकता डिग्री आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट 42च आहे आणि मागील 2 बॉलवरती देखील चांगले रन्स येताना पाहायला मिळाल्यात. बॅटिंग करणारी टीम या मॅचमध्ये लीड करण्याचा प्रयत्न करतोय. हा फुलटॉस बॉल बॅक ड्राईव्ह होता, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते राहुलने. हाईट चांगली आहे, या टीम मधील सर्वाधिक हाईटेड या ठिकाणी प्लेयर म्हणून राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मागच्या 2 बॉल होती गोलंदाजी चांगली राहिली. पहिल्या बॉल होती चौकाराला नशिबाची साथ तिथे मिळाली होती आणि त्यानंतर 2 सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज. मागच्या 3 मध्ये 6 आल्यात, आता येणाऱ्या 3 मध्ये किती बनवतील. स्ट्रायकिंगवरती गणेशला आपण पाहतोय, पहिल्या षटकामध्ये कंटिन्युअसली तो नॉन स्ट्रायकिंगवरती राहिला होता, आता या ओव्हरमध्ये तो स्ट्रायकिंगवरती आहे. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला, तिथे मिसफिल्ड झाला आणि त्यानंतर बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेने जात असताना पुन्हा एकदा नशिबाची साथ चौकार. इट्स अ 4 रन्स 4 रन्स. वीस धाव फलकावरती आता विजयासाठी 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. या मागील खऱ्या अर्थानं काही बॉल्समध्ये ज्या चुका झाल्यात कुठेतरी ब्लेम करावं लागणार आहे फिल्डिंग साईडला आणि मोस्टली रन्स त्या ठिकाणी मागे रन्स आल्यात. आतापर्यंत मैदानामध्ये 4 बॉलचा खेळ झाल्यात. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. आता चांगला बॉल मैदानामध्ये टाकला, वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय आता विजयासाठी 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 22 धावांची गरज. ऍक्शन रिप्लेमध्ये हा बॉल दाखवला जातोय, परफेक्ट वाईट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गणेशचा जर विचार केला तर इनसाइड आउट देखील चांगला खेळू शकतो आणि तोच इनसाइड आउट तिथे ऑफर केला होता. शेवटचा बॉल 13 बॉल विजयासाठी 22 रन्सची गरज. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 रन्स येताना आपण पाहिल्यात, मागील ओव्हरमध्ये 10 रन्स आल्या होत्या आणि याच सरासरीने जर का रन्स बनवल्या तर ही रनचेस थोडीशी सोपं होऊ शकते. आणि या ओव्हरमध्ये मागील 5 बॉलमध्ये बॅटिंग चांगली झाली, ते कॅल्क्युलेशन चांगलं पाहायला मिळते. आता हा फुल टॉस फटका फसला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तारीखने येत आहेत, कॅच ड्रॉप, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. कोणाचा झेल सुटलाय तर मैदानाच्या आतमध्ये जो एक मोठा मॅच विनर आहे मिस्टर गणेश आणि त्याच्या माध्यमातून हा कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. विजयासाठी आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. मध्ये कंप्लीट करायचे, त्याची नोंद घ्या. विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला जास्त वेळ जाणार नाही याची नोंद घ्या. 12 चेंडूत 21 धावांची गरज. घाडी चषकाचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने यानंतर ऑफिशियली क्वालिफायर्सला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. आणि पहिला सामना जो आपण पाहणार आहोत 2 टीम्समध्ये, एका बाजूला श्री गणेश खार्डी आणि दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द, या 2 टीममध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळेल आणि अतिशय इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे. एका बाजूला हर्ष असेल, दुसऱ्या बाजूला नैनेश असेल, एका बाजूला आदित्य असेल,
त्याच्या सोबतीनं नक्कीच जर आपण पाहिलं तर ऑपोजिशन टीममध्ये चांगल्या पद्धतीने देखील चांगले स्टार कास्ट आपल्याला मौजूद पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता जयेशला या ठिकाणी आणलं गेलं. 4 मिनिटे आता उरल्यात. त्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 बॉल्स आता डिलिव्हर करायचे आहेत. अन्यथा जर वेळ जास्त लागला तर एक फिल्डर तुम्हाला चौथ्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज. गणेशचा झेल सुटलाय. आज या स्वप्नांच्या नगरीमध्ये विजयाचं स्वप्न पाहिल्यानंतर आता ते स्वप्न पूर्ण होते का? 12 बॉल 21 ची गरज. 21 बॉल 12. 12ला उलट गेलं तर 21 होत आहेत. 21ला जर उलट केलं तर 12 होत आहेत. एक चांगलं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल फुल टॉस लॉंगॉनला ड्राईव्ह तरीके केला जातो. विंकोश तरीके येतात. विंकोशला बीट करून बॉल सरळ सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवरती धमाकेदार चौकार. 4. विजयासाठी 17ची गरज. 17 आहे तो खतरा आहे. आता हा खतरा कोणत्या टीमसाठी असणार? आणखीन एक हा फटका तरीकेने खेळला होता. कॅच ड्रॉप झालाय. रनआउटची संधी ती देखील तरीकेने आपल्याला पाहायला मिळते. ती देखील आता गमावलंय आणि 2 रन्स देखील या बॉलवरती मिळत आहेत. मागील काही ओव्हर्स पासून ज्या पद्धतीने ज्या चुका झाल्यात आधी विंकोश यांच्या माध्यमातून चुकी होताना पाहायला मिळाली. लास्ट ओव्हरमध्ये देखील चुका झाल्या होत्या. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 15 धावांची गरज. त्याचबरोबर महेश शांताराम भोईर साहेब आपणास विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. 10 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज. थ्रिलिंग मॅच. थ्रिल द फील. खऱ्या अर्थानं या ठिकाणी या मॅच मध्ये मजा येणार आहे. येणाऱ्या 10 बॉल्स मध्ये 15ची गरज आहे. चांगला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये हा देखील बॉल क्लिअर करत असताना आणखीन एक दर्जेदार चौकार. इट्स अ 4 रन्स. 4 रन्स. सारख्या ढिगाऱ्यानं पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आणि भरपूर मोठं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय. 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. त्याचबरोबर जनरेटरची सुविधा. त्याचबरोबर पाणी पुरवठा देखील त्यांच्या माध्यमातून केला गेला या स्पर्धेसाठी. आणि त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. 9 बॉल विजयासाठी 11ची गरज. जयेश करत पुढचा बॉल. आता हा वेगाने टाकलाय. लॉंग ऑफ ड्राईव्ह चांगला केलाय. शतक तरीके येत आहेत. 1 रन कंप्लीट झालाय आणि एकरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. आता इथून मागील काही बॉल पासून ज्या रन्स येऊ लागल्यात. मागील ओव्हर देखील विकेटलेस. तिथे विकेट आला नाही. मागील 4 बॉल तिथे विकेट आला नाही. आणि त्याचमुळे आपला स्टँडर्ड दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी केलाय. आता 2 बॉल आहेत आणि ते 2 बॉल बरोबर 1 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर करायचे आहेत. 8 बॉलमध्ये विजयासाठी 10 रन्सची गरज. एका बाजूला जयेश गरज तर दुसऱ्या बाजूला जयेश पाटीलला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. चांगली बॅटल इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्या 32वा स्कोर कार्ड वरती. 8 बॉल 10ची गरज. आता हा खराब बॉल आणि बॉल देखील आता सीमारेषेच्या दिशेने फार वेगाने ट्रॅव्हल करू लागलाय. इट्स अ नो बॉल. नो +4. एकूण 5 रन्स या बॉल वरती. आणि आता विजयाचं समीकरण ते देखील सोपं झालंय. आठ बॉल आणि विजयासाठी आता समीकरण 5 धावांचं. पुढचा बॉल फ्री हिट 22च्या माध्यमातून रन्स येताना पाहायला मिळाल्या आधीच्या बॉलवरती. आता यावर मधील 2 बॉल बाकी आहेत. समीकरण येणारे 8 बॉल आणि 5ची गरज. उडती विकेट. हा बॉल चांगला बॉल मैदानामध्ये टाकला होता परंतु आता वेळ निघून गेलाय. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती. एकंदरीत 7 बॉल 4ची गरज. लेग बाईच्या माध्यमातून रन येताना पाहायला मिळाली. टायमर देखील त्या ठिकाणी समाप्त झाले. 7 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. ओव्हर दी विकेट हा शेवटचा बॉल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरी होती संतुष्ट व्हावं लागणार आहे. टायमर या ठिकाणी समाप्त झाला. एक फिल्डर देखील तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. आता
6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. कारण गणेश खऱ्या अर्थानं मॅच विनर म्हटलं होतं आणि तो मॅच विनर या मॅच मध्ये सामना जिंकून देण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये त्याने केले. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ज्या पद्धतीनं कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर खेळलेली इनिंग ग्रेट बॅटिंग. 6 बॉल विजयासाठी 3 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपण नवनाथला पाहतोय. ओम इलेव्हन जलसा टीमला 42 रन्स चेस करायच्या होत्या आणि 3 ओव्हर्समध्ये जी त्यांनी स्ट्रॅटेजी आखली होती ती पूर्ण होत असताना पाहायला मिळाली. 39 रन्स टोटली स्कोर कार्ड वरती 3 ओव्हर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता 6 बॉल आणि विजयासाठी एकंदरीत 3 धावांची गरज. पहिला बॉल या ओव्हरमधील पहिला बॉल. आता इथे चांगला बॉल मैदानामध्ये टाकलाय, चांगला बाउन्स झालाय मैदानामध्ये. आता विजयासाठी 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये 3 धावांची गरज. पहिला डॉट बॉल. येणारे 2 बॉल जर त्याच उमेदीने टाकले, त्याच विश्वासाने टाकले तर तिथे समीकरण बदलू शकतं. 5 बॉल विजयासाठी 3 धावांची गरज. गणेशला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. नेक्स्ट मॅच मध्ये खाडीचा संघ हर्षल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेवरूप करण्याकरिता आणखीन एक डॉट बॉल. आता या मॅच मध्ये मजा येऊ शकते. 4 बॉल आहेत. 4 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. पहिल्या 2 बॉल मध्ये आपली दहशत आणि आपला दरारा दाखवत असताना नवनाथ पाटीलला आपण पाहतोय. गेले कित्येक वर्षांचा हा अनुभव आणि हा इतिहास देखील साक्ष आहे. नवनाथ पाटील प्राऊड ऑफ चिखलपाडा आहे. तर दुसऱ्या बाजूला देखील एक मॅच विनर गणेशला आपण पाहतोय. 4 बॉल मध्ये विजयासाठी 3 ची गरज. येणारे 4 बॉल या स्वप्नांच्या नगरीमध्ये जर तुम्हाला इतिहास बनवायचा आहे तर आपल्या आयुष्यामधील एक चांगली इनिंग खेळल्यानंतर अजून काही तिकडे मेहनत घ्यावी लागणार आहे. फलंदाज गणेशला, दुसऱ्या बाजूला नवनाथ. येणारे 4 बॉल चांगल्या पद्धतीने टाकायचे. इथे फटका समोर. मॅच फिनिश. ग्रेट फिनिश आणि बॉल चालला सीमारेषा पार. 6 रन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओम इलेव्हन जलसार अँड हार्ड लक भौमिक इलेव्हन जय महाराष्ट्र चिखलपाडा. ही रायव्हलरी आपण पाहिलंय आणि त्या 5 सामन्यांमध्ये ओम इलेव्हन जलसा टीम लीड फ्रॉम